स्टेट ऑफ सिस्टीम. आता एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमची स्टेट तुम्हाला सांगायची असेल तर तुम्ही कसं सांगताय माहिती आहे का? तर त्या सिस्टीम बद्दलच्या 4 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. 4 गोष्टी कोणत्या कोणत्या माहिती आहे का? टेम्परेचर, प्रेशर, त्याचा नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम. कुठल्या 4 गोष्टी सांगितल्या सांगा बरं? टेम्परेचर, प्रेशर, नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम. ह्या 4 गोष्टी जर माहिती असतील तर तुम्ही म्हणताय की मला या सिस्टीमची स्टेट माहिती आहे. तर तुम्ही म्हणाल की सर आम्हाला स्टेट माहिती आहे ऑलरेडी, सॉलिड, लिक्विड, गॅस, ह्या 3 स्टेट असतात. पण ह्या 3 स्टेटच्या पुढे जाऊन आपण थर्मोडायनॅमिकली ज्यावेळेला स्टेट बोलतोय, आपण एखाद्या सिस्टीमची स्टेट सांगतोय तर स्टेट सॉलिड, लिक्विड, गॅस ह्या भाषेत नाही सांगायचं. स्टेट सांगायची म्हटलं तर काय सांगायचं? त्या मटेरियलचं टेम्परेचर किती आहे, त्या मटेरियलचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, त्याचा प्रेशर किती आहे आणि त्याचं व्हॉल्यूम किती आहे. ह्या 4 गोष्टी तुम्ही समोरच्या सांगितल्या तर माहितीचं त्या सिस्टीम बद्दलची इन्फॉर्मेशन समोर प्रोव्हाइड केली. म्हणजे PVTN हे 4 जे आहेत ना, यांना माहिती व्हॅरिएबल्स, काय म्हणतात? व्हॅरिएबल, बदलणारे. आणि यांचा उपयोग कशासाठी केला जातो? तर एखाद्या सिस्टीमची स्टेट एक्सप्लेन करण्यासाठी, सांगण्यासाठी. कळलं? मी तुम्हाला एखाद्या चहाच्या कपामधला जो चहा आहे ना, त्या चहाबद्दल विचारलं, तुम्ही काय काय सांगायचं? सायन्स स्टुडंट म्हणून सांगायचं बरं का. आर्ट्सवाला लय काय काय सांगतो. सायन्सवाला काय सांगेल? त्याच्यामध्ये साखरेची क्वांटिटी किती आहे, ते पण मोलार फॉर्मॅटमध्ये. नंबर ऑफ मोल्स, शुगरची किती आहे, म्हणजे सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेशनचं आहे, पहिलं सांगणार. दुसरं टेम्परेचर, कळतंय? आता चहा काय लिक्विड स्टेटमध्ये, त्यामुळे प्रेशरचा काय संबंध नाही. ठीक आहे. परत काय सांगणार? व्हॉल्यूम. काय सांगणार? व्हॉल्यूम. 11 पण महत्वाचं आहे की नाही व्हॉल्यूम? पहिला बोला. येस नो? म्हणून बघा व्हॉल्यूम काय इम्पॉर्टंट असते. आपण कुठेतरी चहा प्यायला गेलो तर चहा कधी कधी छोट्या कागदाच्या ग्लासमध्ये दिला जातो. क्वालिटी कशी द्या? कमी. कधी कधी एकदम पाहुण्याकडे गेलो, चांगला पाहुणा असेल एकदम भारी, तर मोठा फुलपत्र भरून चहा येतो, संपत नाही. क्वांटिटी कशी असते? जास्त. म्हणजे व्हॉल्यूम पण मॅटर करते की नाही रे? होय का नाही? म्हणजे 4 गोष्टी मॅटर करतात. कोणत्या कोणत्या? टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स. या 4 गोष्टी, हे 4 ज्या व्हॅरिएबल्स आहेत, हे 4 व्हॅरिएबल्स आपण म्हणतो स्टेट फंक्शन्स. काय म्हणतो आपण? आणि हे स्टेट फंक्शन्स कशासाठी वापरले जातात? एखाद्या सिस्टीमची स्टेट एक्सप्लेन करण्यासाठी वापरले जातात. स्टेट ऑफ द सिस्टीम. मग स्टेट ऑफ द सिस्टीमसाठी हे 4 महत्वाचे आहेत. मग स्टेट बदलली म्हणजे काय बदललं? तर ह्या 4पैकी एक जरी बदलला तरी स्टेट बदलली म्हणायचं. समजा आता आपण चहाचा कप ठेवलाय, हळूहळू चहा थंड व्हायला लागलाय. मग आत्ता बघितलं तर टेम्परेचर समजा 60 डिग्री आहे आणि 5 मिनिटांनी जर बघितलं तर टेम्परेचर 40 डिग्रीवर आले. टेम्परेचर बदललं का नाही? मग स्टेट बदलली का नाही? बदलली स्टेट. कळते का? तुम्ही हे डोक्यात काढून टाका की सॉलिड, लिक्विड, गॅस हे 3 स्टेट असं नाही इथं म्हणायचं. इथं काय म्हणायचं? या 4पैकी एक बदलला की स्टेट बदलली. कळते का? मग तुम्हाला काय सांगितलं की एखादी स्टेट कशी चेंज होते, तर त्यांनी A to B असे एक ट्रान्सफॉर्मेशन दाखवलंय. A ला म्हटले P1 V1 आणि B च्या पॉईंटला म्हटले P2 V2. मग A पासून B पर्यंत ती जी काय सिस्टीम आहे ती कन्वर्ट झाली, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेली. एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेली याचा अर्थ व्हॅरिएबल्स बदलले, व्हॅरिएबल्स चेंज झाले. कळते? समजते का? बरं. आता स्टेट फंक्शन जे म्हणतो ना आपण, ते स्टेट फंक्शन्स काय असतात? स्टेट फंक्शन नावातच आहे, स्टेट फंक्शन्स. मग स्टेट फंक्शन्स कुणावर डिपेंड असतात? तर इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतात. इनिशियल आणि फायनल. इनिशियल आणि फायनल. मग अशी म्हटलंय का क्या से क्या हो गए, कैसे हो गए काय गरज नाहीये. कळलं का? आधी चहा थंड आहे, आता चहा गरम आहे, गपगुमान घ्या आणि निघून जावा. तिथं मग आम्हाला विचारत बसू नका कसा गरम केला, चुलीवर का गॅसवर, तुम्हाला काय करायचंय. समजलं ना? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कोणावर डिपेंड असतात? इनिशियल आणि फायनल. समजते? पहिल्या मला येस ना? पुढचा क्वेश्चन बघा बरं काय.